बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना। खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। छत्रपती संभाजीनगर शहराचे प्रवेशद्वार म्हणून बाबा पेट्रोल पंप चौकाची ओळख आहे। या ठिकाणी मध्यरात्री बुलेटवरून आलेल्या तीनही व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून एका तरुणास लुटले असल्याची घटना काल घडली होती। तर या लुटमार करणाऱ्यांच्या 12 तासाच्या आत वेदांतनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। दरम्यान आनंद भगवान वाघमारे, आदिनाथ गोविंदराव जोगदंड आणि अमोल भगवान डोंगरे अशी या तिन्ही आरोपींची नावे असून जयेश दिनकरराव पाटील याने या विरोधात तक्रार दिलेली आहे। काय सांगाल मॅडम, आपल्या हद्दीमध्ये आपण लुटारूंना पकडलेलं आहे, कशा पद्धतीने त्यांनी हे केलं होतं? दिनांक 3च्या नाईट राऊंडला एक मुलगा जो आहे म्हणजे इथे गरुड झेप या अकॅडमीमध्ये तो शिकायला आहे आणि आर्मीची जी आहे नर्सिंगची आर्मीची एक्झाम तो द्यायला गेला होता आणि नाशिकहून तो ट्रेनने आल्यानंतर तो पायी बाबा पंपपर्यंत जाणार होता आणि तिकडून गरुड झेप अकॅडमीला जाणार होता। तर तो RTOच्या समोरून जेव्हा जात होता, RTO ऑफिसच्या समोरून, तर समोरून एक बुलेट बाईकवर 3 मुलं आले आणि त्यातल्या एकाने त्याला विचारलं की मला जे आहे तुझ्या फोनवरून फोन लावू दे म्हणून। तर त्याला लक्षात आलं की 3 पोरं जे आहेत माझ्या समोर येऊन मला इथे थांबवतात आणि हे करतात, तर त्याने त्याच्या हातात फोन दिला नाही म्हणून त्यातले मागचे जे आहेत ते दोघं उतरले। एकाने जे आहे ते ह्याच्या हाताचा फोन हिसकावून घेऊन टाकला। त्याच्यानंतर एकाने जो आहे तर त्याची बॅग उघडली, त्याच्या पाठीला जी सॅक लावलेली होती आणि त्या सॅकमधून 10,000 रुपये काढून घेतले आणि एकाने त्याच्याजवळ जो चाकू होता तोपर्यंत दाखवला, ह्याने आरडाओरडा करू नये वगैरे म्हणून, आणि अशा पद्धतीने त्याला लुटलं त्यांनी आणि ते निघून गेले। मग हा पोरगा जो आहे तो खूप घाबरून गेला, त्यांच्याकडे बुलेट होती, ते सगळे म्हणजे गाडी फास्ट चालवून ते निघून गेले त्याच्यामध्ये। मग तो रात्रीला खूप घाबरला, तो लगेच पोलीस स्टेशनला आला नाही। एक सकाळी थोडासा तो आल्यानंतर मग आम्हाला ते कळालं की असं काही त्याच्यासोबत झालं वगैरे म्हणून, की लगेच आपण तपास सुरू केल्यानंतर काही फुटेज वगैरे बघण्यात आले। फुटेज बघितल्यानंतर ज्या ठिकाणी हे झालं तिथलं तर काही कॅमेऱ्यामध्ये आले नव्हते इन्सिडेंट झालेला, पण रिव्हर्स फुटेज वगैरे चेक केल्यानंतर काही ठिकाणी आम्हाला ती बुलेट्स वगैरे दिसली, त्यावरून थोडीशी काही गेस वगैरे आला आणि त्या मुलांचे चेहरे वगैरे थोडेसे लक्षात आले। या मुलाने गाडीचा नंबर पण पूर्ण व्यवस्थित बघितला नव्हता, पण नंतर ते थोडं त्याच्या लक्षात आलं, तर त्या नंबरवरून नंबर पण आपण काढला गाडीचा आणि त्याने मुलांचे शर्टाचे कलर वगैरे सांगितले होते की एकाचा थोडा पिवळसर कलरचा शर्ट होता, एकाचा व्हाईट कलरचा होता आणि एकाचा निळ्या कलरचा वगैरे शर्ट होता असा। तर त्या पद्धतीने थोडंसं फुटेजवरून जो गेस मिळाला त्यानुसार आपण तपासाची दिशा ठरवली। तर जे आहेत काही माहिती मिळाल्याने गंगापूर तालुक्यामध्ये गेलं होतं तिकडे आणि पैठण तालुक्यामध्ये पण जाऊन थोडीशी चौकशी केली। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल, पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक, सोलापूर। ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22।